तर राम मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या प्रेमाच्या मित्रमंडळ महाशिवरात्रीची हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्री निमित्त आपल्या हॉटेल बैठक समोर म्हटलं साबुदाण्याची खिचडी केली होती. ही साबुदाण्याची खिचडी करायसाठी म्हटलं आपल्या केशव भाऊ होते सोबत, त्यासोबत रोहित होता आणि भुलाभाऊ होते. केशव भाऊन मस्त टेस्टिंग करून पाहिले, एक नंबर जमलीवर भाऊ म्हणे. यात म्हणलं आपले शेराबाई आजच्या साबुदाण्याच्या खिचडीचा वाटप याच्या कोणच आहे म्हटलं. मला म्हणे तू इकडे ये म्हणे, सध्या साबुदाण्याची खिचडी बनवायला टाइम आहे म्हणे 10-15 मिनिटं. तोपर्यंत मठ्ठा पी म्हणे थंडागार. मस्त 2-3 ग्लास मठ्ठा मारला आपण. मग आलो तो बाहेर मस्त पेंडॉल टाकला तर म्हटलं प्रसाद वाटपासाठी. इकडे म्हटलं आपल्या रोहित भाऊ प्रत्येक गाडीला हात द्यायचा म्हटलं प्रसाद घ्यायसाठी, कारण तसे काय लोक थांबतात म्हटलं जुनवून. आता सगळेच काम माझ्यासारखं थोडी राहते. तुम्हाला माहिती आपण फुकटचा काही कुठे लाजत नाही म्हणून. मग तिकडचा कार्यक्रम आठवला आपण आलो डायरेक्ट सोयत नाही. मग तर सोयत्याला आलो तर म्हणलं आपण दर्शनासाठी, कारण महाशिवरात्री म्हणले की आपल्याला दर्शनाला याच लागते गावात नाही. आता म्हटलं आपल्या गावातल्या मंदिराचं बांधकाम चालू केलं. आता बांधकाम चालू केलं म्हणून सध्या मंदिराची जागा बदललेली आहे. मग श्री रघुनाथ स्वामी महाराजचं दर्शन घेतलं, बाहेर आलो पाहतो काय तिकडे महाप्रसाद तयारी चालू म्हणलं करणं. आता मशीन आल्या म्हणून उल्ले कामं सोपे झाले. नाही तर पहिले महाप्रसाद म्हणलं आणि आटा लावायचं म्हटलं की आटेच गोलच त्या माणसाचे, कारण एवढे मोठे आटे लावणं काही सोपी नाही म्हटलं. पण जेव्हापासून अशा मशीन आल्या म्हटलं तेव्हापासून घंटो मिनिटं होऊ राहिला. आता म्हणजे टाइम वाजते आणि माणसाचे येले होत नाही. या मशीनचं काम तेच होतं म्हटलं. 90% आटा लावून द्यायचा, फक्त 10% आपल्या हाताने लावायला लागायचं. त्याला लहान लेकर मस्त कामात भिडले होते म्हटलं. आणि इकडे चालू होता म्हणलं पुऱ्या तळाचा कार्यक्रम. इथं पुऱ्या तळासाठी म्हणलं पुरी यंग जनरेशन बसलेली होती म्हटलं. हे एक चांगली गोष्ट आहे म्हटलं. आपल्या गावातले सगळे यंगस्टर मित्र म्हणजे एकाच जागेवर जमा झाली होती. हे यंगस्टर मित्र म्हणजे फक्त महाप्रसादाच्या कार्यक्रमातच नाही तर गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असते म्हटलं. मला म्हटलं आपलं स्वतः गावला आवडते, पण माझ्या रायाचा जोग तिथे येत नाही म्हटलं. आता मला कसं मला झाले म्हटलं 2 गाव, त्याच्यात माणूस मधाच अटकला. आता तळलेल्या पुऱ्या म्हटल्या टालीच जमा करणं चालू होत्या. चला तर माझ्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला काही फॉलो करायचं विसरू नका म्हटलं. चला मग हर हर महादेव.